सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 76. ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरोपदं मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो कृपा. ध्यानाचे आधारस्थान गुरुमूर्ती होय. पूजेचे मूलस्थान गुरुचरण, मंत्राचे उगमस्थान गुरुवाक्य, मोक्षाचा मूलाधार गुरुची कृपा होय. साधक आध्यात्मिक मार्गाला लागला की त्याला प्रश्न पडतो, कोणाचे ध्यान करावे, कोणाची पूजा करावी, कोणता मंत्र जपावा व मोक्षापर्यंत कसे जावे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे हा एक श्लोक देत आहे. सगुण भक्ती सुलभ व दीर्घकाळ सगुण भक्ती साधली की तिची परिणती निर्गुणात होतेच. त्यातही गुरुमूर्तीचे ध्यान सर्वात अतिसुलभ. गुरुला व्यक्ती म्हणून आपण पाहिलेले असते. गुरु इंद्रिय गोचर असतो, त्यामुळे मनाला गुरुठाई एकचित्त होणे कठीण पडत नाही. पुन्हा गुरु हा देवाधिदेव महादेव असतो. एका गुरुमूर्ती ध्यानात इतर साऱ्या देवदेवतांची आराधना आपोआपच होते. ध्यान करायचे ते गुरुमूर्तीवरच करावे. गुरुचरण पूजनात साऱ्या प्रकारच्या पूजा अंतर्भूत होतात. मुळाला पाणी घातले की शाखा पल्लव आदी सर्वांना पाणी मिळते. तद्वत गुरुभक्तीने सर्व प्रकारची साधना आपोआपच होते. वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण गुरु हेच सर्व साधनांचे मूळ व फळ असते. गुरु हेच साध्य, गुरु हेच साधनही. साध्य साधना साधक ही त्रिपुटी गुरुमध्ये एक होते. अद्वैतापर्यंत जाण्याचा अतिजवळचा व लांब नसलेला मार्ग म्हणजे गुरुभक्ती होय. यात मुळीच संदेह नाही. गुरुवाक्य मंत्रवत असते. गुरुवचनांवर मनन केल्याने साधकाचा मंत्र जप झाल्यासारखेच होते. गुरुमुखातून निघणारे बोल परतत्वाला स्पर्श करून येतात. गुरुवाणी दिव्यवाणी असते. गुरुवचन हृदय वीणेचा झंकार असते. त्यामुळे गुरुवाक्याला मंत्राचे सामर्थ्य प्राप्त होते. गुरुचे कोणतेही बोल निरर्थक नसतात. साधकाच्या जीवनाला परम अर्थ आणून देणारे ते असतात. गुरुवचनांची हयगय करू नये. त्यावर मनन व त्या आदेशानुसार वर्तन ठेवावे. गुरुवाणी साधकाची तारक रक्षक असते. मुमुक्षुला तर गुरुकृपा हीच मोक्षाकडे नेणारी एकमेव साधना. गुरुकृपा व मुक्ती दोन नाहीत. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनी शक्ती प्राप्ती. कुंडलिनी जागृती गुरुकृपेविना होत नाही. चित्ताने ध्यान कोणाचे करायचे तर गुरुमूर्तीचे. इंद्रियांनी पूजा कशाची करायची तर गुरुचरणांची. मनाने मनन कशाचे करायचे तर गुरुवचनांचे. मोक्षप्राप्तीचा उपाय काय तर गुरुकृपा. ह्याप्रमाणे एकाच श्लोकात देह मन बुद्धी चित्त वापरून अनेक साधना गुरुभक्तीत कशा केंद्रित होतात ते अतिस्पष्टपणे पटवून देण्यात आले आहे. या श्लोकाचा मंत्राप्रमाणे उपयोग करावा इतका हा महत्त्वाचा आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.